अशोक खरातच्या कार्यालयाचा डिजिटल पंचनामा करण्यात आलेला आहे। खरातच्या कार्यालयातून एसआयटीनं महत्त्वाचे पुरावे जप्त केलेले आहेत। अशोक खरात याच्या अडचणी त्यामुळे आणखी वाढण्याची शक्यता आहे। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी किरण गोटूर आपल्यासोबत जुळलेत। किरण, खरात प्रकरणी नवनवे गुन्हे, नवनवे प्रकार आणि नवनवीन गोष्टी ह्या समोर येत आहेत। आता डिजिटल तपास सुरू केलेला आहे, काय काय घडलं नेमकं दिवसभरात? जगदीश, खरं तर अशोक खरातच्या या संपूर्ण प्रकरणामध्ये दिवसेंदिवस अनेक धक्कादायक खुलासे होताना आपल्याला बघायला मिळते। आतापर्यंत अशोक खरातवरती 10 गुन्हे दाखल झालेले आहेत आणि यापैकी 8 गुन्हे महिलांनी दाखल केलेले आहेत अत्याचार आणि लैंगिक शोषण प्रकरणी। आणि त्या संदर्भात या सगळ्या तपासाला आता वेग आल्याचं बघायला मिळतंय। नाशिकच्या कॅनडा कॉर्नर भागात असलेल्या अशोक खरातच्या कार्यालयामध्ये आज एसआयटी आणि फॉरेन्सिक टीम हे दोघंही जाऊन अत्यंत जे आहे सखोल या संपूर्ण जे कार्यालयाची ही तपासणी केली, सर्च ऑपरेशन केला आणि या सगळ्या सर्च ऑपरेशन मध्ये काही महत्वाची वस्तू जो अशोक खरात या आलेल्या भक्तांना देत होता अशा पद्धतीची वस्तू जप्त करण्यात आलेल्या आहेत। काही डॉक्युमेंट सुद्धा जे एसआयटी आणि फॉरेन्सिक टीमच्या हाती लागलेला आहे अशा पद्धतीची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। आणि विशेष म्हणजे जे फिर्यादी आहे ते फिर्यादीनं घेऊन या कार्यालयामध्ये एसआयटी टीम आणि फॉरेन्सिक टीम आलेली होती। नेमकं या कार्यालयामध्ये काय काय घटना घडलेल्या आहेत ते सगळे घटना जे आहे ते फिर्यादीकडनं अत्यंत बारकाईने एसआयटी आणि फॉरेन्सिक टीमने समजून घेतलेला आहे। आणखीन या सगळ्या तपासाला वेग येईल पुढच्या 1-2 दिवसात अशा पद्धतीचं माहिती आहे। पण आतापर्यंत 10 गुन्हे दाखल झालेले आहेत आणि या सगळ्या प्रकरणामध्ये अत्यंत सखोल चौकशी जी आहे ती एसआयटी आणि फॉरेन्सिक टीम करते। आणखीन काही महिलांवरती अत्याचार झालेला आहे अशा पद्धतीचा संशय, त्यामुळे पुढच्या अजून 2 दिवसांमध्ये या सगळ्या प्रकरणाच्या संपूर्ण तपासाला वेग आल्याचं बघायला मिळणार आहे। ठीक आहे।